श्री राम. निश्चयपूर्वक नामस्मरण आणि चित्तशुद्धी. मला अजून अमुक करायचंय ही कल्पना सोडून द्यावी. आता मी परमेश्वराचा झालो, आता मला काही करायचं राहिलं नाही, अशी मनाची स्थिती झाली पाहिजे. हे परमेश्वरा, आता तुझ्याकरताच मी जगेन आणि तुझ्या नामस्मरणाशिवाय मला काहीही कर्तव्य उरलं नाही, असा निश्चय केला तर मनाला समाधान झालंच पाहिजे. नामस्मरण होत नाही कारण वयामुळे मन थकलं हे म्हणणं बरोबर नाही. शरीर थकेल कारण लहानपणी वाढणं आणि वृद्धपणी थकत जाणं हा शरीराचा निसर्गक्रमच आहे. पण मन थकलं हे मात्र संयुक्तिक नाही. मन हा परमेश्वराचा अंश आहे असं आपल्या दिव्य विभूती सांगताना भगवंतांनी सांगितलंय. मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्यूसमयीची, परंतु त्या समयीही माझे स्मरण ठेवा असं भगवंतांनी सांगितलं असताना त्यापूर्वी केव्हाही मन थकलं आणि स्मरण करू शकत नाही असं होणं शक्य नाही. पूर्वी 6-6 तास बसून जप केलेला असेल तितका आता होत नसेल, तितकं बसवणार नाही, मध्ये मध्ये झोप लागत असेल हे मान्यच आहे, पण स्मरण राहू शकत नाही असं नाही होणार. मन थकलं ही खरी अडचण नसून मनाचा इतर व्याप फार आहे हे खरं कारण आहे. तेव्हा सगळ्या व्यापातून आणि काळजीतून लक्ष काढून ते भगवंताकडे लावणं जरुरीचं आहे. पैसा अडका, प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी यांचा मनाने त्याग करावा. असा त्याग केला ना तर कार्यभाग निश्चित होतो हे मी खात्रीने सांगेन. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात. त्यांच्या तावडीत सापडताच कामा नये ना. लोकेशणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. तो टाळता येणं कठीण आहे. पण ज्याला भगवंताचं प्रेम पाहिजे ना त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावं, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणारच नाहीत. धर्माचरण, भगवत भक्ती, नामस्मरण आणि सत्संग हे चित्तशुद्धीचे उपाय होत. किंवा एकाच शब्दात असं म्हणता येईल की सत्संग हाच त्याला तोडगा आहे. चित्तशुद्धीचं लक्षण हे की आपल्यासारखंच सगळं जग सुखी असावं ही भावना असणं. ही भावना वाढवण्यासाठी सर्व जग सुखी असावे अशी प्रार्थना करण्याचा नेहमी परिपाठ ठेवावा, म्हणजे हळूहळू भगवत कृपेने सगळं साधेल. अभिमान हा मात्र चित्तशुद्धीत बिघाड करणारा आहे आणि तो केव्हा डोकं वर काढील आणि घात करेल याचा पत्ता लागणार नाही. पण भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचं मरण आहे, म्हणून आपण भगवंताचं स्मरण अखंड टिकवूया आणि आनंदाने राहूया. श्री राम.